सरकार किनेश्वर संघ, योगेश सरकार किनेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे बॅटिंगसाठी। एक बॅटल पाहायचा आहे 6 षटकांचा, जरूर हा एक घणासाम युद्ध मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर घेऊन येत आहेत जय मोरे यांच्याकडे। चेक तर खांडसगावचे अनिल मोरे यांच्याकडून जय मोरेच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज आले। प्रत्येक विकेटला 200 रुपये। अनिल मोरे, नितीन मोरे हे दोन बंधू मॅच पाहतायत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। पहिला चेंडू भिरकावून दिलाय आणि पाठवलाय सुद्धा सीमा रेखा पलीकडे। एक मोठा आगाज केलाय या सामन्यामध्ये, आम्ही किती तयारीनिशी उतरलेलो आहोत। 6 धावा षटकार। आणि चेंडूवर पहिल्यांदाच प्रहार करण्यात आलेला आहे। याही वेळेला सरळ बॅटने पहिला मोठा फटका आला, आता मात्र एक वेगळा टान्स निर्माण केला आणि तिकडनं मात्र आपण पाहतोय धावा काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु गोलंदाज हाबी होतोय। जयने मात्र चांगली कामगिरी केली आणि आज स्वामी 11 तुटवली संघासाठी आज दमखम दाखवत आहेत। शेवटचा सामना आहे आणि आपल्याला पाहायचं आहे या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार। सगळ्यांचं लक्ष आता या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीकडे लागलेलं आहे आणि रात्र सुद्धा खूप झालेली आहे। डान्सिंग डाऊन द विकेट आले, परंतु रीड करू शकले नाही। चेंडू मागे निघून जाते आणि आपण पाहू शकता विजय यांच्यासाठी हा डॉट बॉल सुद्धा येतोय। 2 डॉट बॉल आले, परंतु पहिल्या चेंडूवर आक्रमण झाले आणि जयने सुद्धा दमखम दाखवली। माहिती आहे किती महत्त्वाचा सामना आहे। करोया बरोची परिस्थिती असताना मैदानाच्या आतमध्ये आज जी रात्रभरची मेहनत आहे ती रंग येणार आहे आणि या रात्रीचं नक्कीच दिवस सुद्धा करत आहेत। ओहो, याही वेळेला अकुटप्पा होता, पिचिंग चांगली होती, त्याला मात्र आडव्या बॅटने आपण पाहतोय मिड विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला। बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही। निर्धाव चेंडूची याही घडीला आपण पाहतोय जयच्या माध्यमातून नक्कीच मार्गस्थ केलेला चेंडू होता मागचा। एक षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय सध्याच्या घडीला। ओहो, पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय। दूर क्षेत्ररक्षक आहेत, ही झेल खूप कठीण आहे आणि हो त्यांच्या आव्याकाच्या सुद्धा बाहेर आहे। चेंडू 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार सुद्धा येतोय। सिंगल आणि डबलची इथे कोणत्याही प्रकारची नक्कीच फलंदाजांनी पूर्तता केली नाही आणि धावफलकावर आपण पाहतोय पहिल्या षटक मार्गस्थ असताना 10 धावा आल्या। 2 मोठे फटके, 10 धावा धावफलकावर। जय पुन्हा एकदा सज्ज आहेत। याही वेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि त्याही पलीकडे शरीराचा वेध घेणारा चेंडू जय यांचा पाहिला गेला। एक षटक समाप्तीची घोषणा झालेली आहे। एक षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 10 धावा बिनबाद जरूर झालेल्या आहेत। याही वेळेला दुसरे षटक येईल, तोपर्यंत जाऊया डीजे आपल्या एक मधुर संगीताकडे। पहिल्या चेंडूवर दमखम दाखवली, 10 धावा सुद्धा आल्या पहिल्या षटकामध्ये। आपण पाहतो योगेश सरकार किनेश्वर संघाकडून आणि तिकडे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या एंडवर आणखीन एक गोलंदाज लावला जातोय। सुमित वाघमारे यांना प्राचारण करण्यात आलेला आहे। दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटक चालू होईल। कशा प्रकारे हे दुसरे षटक असेल, गोलंदाज आणि फलंदाजातला द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत। ओहो, याही वेळेला उजव्या एष्टीवर टाकलेला चेंडू, त्याला मात्र मारण्याचा प्रयत्न झाला। आपण पाहतोय डॉट बॉल आलाय, एक डॉट बॉल जरूर येईल आणि आपण पाहतोय एक डॉट बॉल आल्यानंतर त्यांचे गोलंदाजांचे पाठीराखे नक्कीच त्यांच्यासाठी चांगली नक्कीच चर्चा जरूर करत असतील।
याही वेळेला सुमित पाहता येत सांगता येत की तुम्ही लवकर जाऊ नका आणि माझ्या त्या गोष्टी लक्षात आहेत आणि इथे आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट सुमितच्या माध्यमातून पाहायला भेटलं मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळ चालू होतोय. हो याही वेळेला समोर आले शरीरापासून लांब होता तिकडे रीड करण्यासाठी नक्कीच पददाली ते सुद्धा केलं आणि याही वेळेला गती परिवर्तन केलेला चेंडू रीड करता आला नाही आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय सागर यांच्याकडून सागर निकम यांच्याकडून हा डॉट बॉल येतोय. सागर निकम मागील आपण पाहतोय 2 चेंडू डॉट घातले आणि त्याही पलीकडे सुजित चांगली कामगिरी करत आहेत. ओहो याही वेळेला फटका बसलाय. 2 डॉट बॉलचा जो दडपण होता दूर करण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा मानस होता बॅटवर नीटसा आला नाही आणि बघता बघता सागर निकम याला मार्गस्थ केलाय डगआउटच्या रस्त्याने. धाव खर्च केली नाही आणि सुमित वाघमारेने एक गडी सुद्धा डगआउटच्या रस्त्याला मार्गस्थ केलेला आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर झालेली आहे सुमित वाघमारेच्या माध्यमातून जिथे आपण पाहतोय दुसरे षटक मार्गस्थ आहे. पहिलं सत्र आहे आजच्या शेवटच्या सामन्याचा आणि इथे खूप मोठं भविष्य आहे प्रत्येकाचं या पर्व चौथ्यामधलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय तलेकर दाखल झालेले आहेत. ओहो याही वेळेला चांगली कल्पकता दाखवली डीप एक्स्ट्रा कव्हरचं खाली क्षेत्र निवडलं आणि चेंडू सुद्धा पाठवून दिलाय सीमा रेखा पलीकडे. 4 धावा. आले आणि 4 धावा सुद्धा आल्या विनय यांच्या बॅटमधून. येतील चौकार. 4 धावा सुमितवर पहिल्यांदा आक्रमण केलं गेलं जे दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच बॅटरच्या माध्यमातून थोडंसं का होईना उशिरा झालेला आहे. 14 धावा धावफलकावर. याही वेळेला सेन्सिबल क्रिकेट शांत क्रिकेट पाहायला भेटलं. 1 धाव आली. आता मात्र आपण पाहतोय विजय तलेकर थोडेसे थांबले आणि हो याही चेंडूवर 1 धाव घेतली. जास्तीची घाई चालणार नाही. माझ्या पाठीमागे किती फलंदाजी खोलवर आहे याची सर्वांची जाण विजय तलेकरला आहे आणि यासाठी ओळखले जातात. सातत्यपूर्ण संघ अडचणीत असताना किंबहुना संघाला गरज असेल त्या प्रकारे बॅटिंग करताना विजय तलेकर सातत्यपूर्ण आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय आणि तेच पाहिलं गेलं. दरम्यान विनय तलेकर याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू मात्र भिरकावायचा होता परंतु बॅटवर आला नाही आणि बघता बघता आणखीन एक डॉट बॉल येतोय. दुसऱ्या षटकाची सांगता सुजित वाघमारे यांची झालेली आहे आणि 2 षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय 15 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये. येईल तिसरे षटक तोपर्यंत जाऊया डीजे एक मधुर संगीताकडे. आतमध्ये क्या बात है. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि धावफलकावर 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत जिथे आपण पाहतोय विनय मैदानाच्या आतमध्ये आहे. विनय यांची नक्कीच आकडेमोड चांगली आहे. 2 बंधू या पूर्ण PTPLला नक्की स्कोररची भूमिका पार पाडतायत आणि तेच आता बॅटिंगसाठी आहेत. खूप सुंदर स्कोरिंग जरूर आहे. बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा कव्हर केल्यात परंतु या 2 बंधूंची स्कोरिंगची अफलातून कामगिरी जरूर आहे. गोलंदाजी मार्कवर जय मोरे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तिसरे षटक त्यांच्यावर सोपवलेलं आहे. त्याही पलीकडे वैयक्तिक दुसरे षटक जय मोरे जरूर दाखल झालेले आहेत.
खोलात टाकला चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल तिकडे पहिल्या प्रयत्नात सुद्धा अडवलाय आणि इथे मात्र एकेरी धावेवर बॅटरला समाधान मानावं लागलं. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 धावसंख्येवर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिलं सत्र चालू आहे. आजची रात्र कोणाची, आजचं रात्रीचं पूर्ण कष्ट कोणाचं कामाला येईल या सगळ्यांकडे नक्कीच तुमचं आमचं लक्ष असेल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत जय यांच्या समोर. ओहो, थोडासा बॅटवर नीटचं टायमिंग प्रॉपर झालं नाही. शॉट सिलेक्शन चांगलं होतं परंतु बॅट लवकर आली, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही आणि विजयच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली गेली. 17 धावा धावफलकावर. एक गडी बाद झालाय सध्याच्या घडीला परंतु त्याही पलीकडे अजून बॅटिंग करायची आहे. अजून सुद्धा बरंचसं क्रिकेट बाकी आहे, बरेचसे चेंडू शेष आहेत परंतु तुम्हाला बॅटिंगची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. स्लोवर डिलिव्हरी होती, गती परिवर्तन, त्याला रीड केली आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. चौकार. अ, 23 धावा एक गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा एक षटकार आलाय विनय यांच्या बॅटमधून. ओहो, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला सन्मान दिला, सोडून दिला. पंचांकडे सुद्धा पाहिलं गेलं की नक्कीच ही लाईन बरोबर आहे का, परंतु आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बंटी जाधव सर आहेत. त्यांच्याकडे कितीही तुम्ही कटाक्षाने पहा ते निर्णयावर ठाम असतील परंतु 2 रजनींची कामगिरी पंचांची खूप चांगली झालेली आहे. आणि हे कधी संबोधलं जातं, मैदानाची गोष्ट बाहेर येत नाही किंबहुना आयोजकांना मैदानात जावं लागत नाही. म्हणजे काय तर मैदानातल्या पंचांची भूमिका खूप चांगली आहे. हो, याही वेळेला विनयच्या माध्यमातून रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला, तिकडे असफल प्रयत्न होतोय आणि तिकडे जय मात्र सफलतेकडे येत आहेत. आज मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये मगाशी प्रवीण दुगाडे सर बरीचशी चर्चा गणेश बाविस्कर यांच्यासोबत करत होते आणि काय आज गरज सुद्धा आहे. आज त्यांच्यासाठी खूप गर्वाचा दिवस आहे आणि जेव्हा जेव्हा नक्कीच एखादा पुरुष यशस्वी होतो त्याच्या पाठी एक स्त्री असते उभी ज्याचे भक्कम पाठिंबा देणारी असते. याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडीशी गडबड झालेली आहे आणि या गडबडीतच विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. धाव नव्हती तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय विनय तलेकर धावबादच्या स्वरूपात बाद झालेल्या आहेत. मध्ये जय मोरे 23 धावा धावफलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सरोज दाखल झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ड्रिंक्स ब्रेक जरूर आलेला आहे आणि या ड्रिंक्स ब्रेकमध्ये नक्कीच चर्चा रंगणार आहे. नवीन बॅटर सध्याच्या घडीला सरोज जाधव दाखल झालेल्या आहेत. चर्चा जरूर होती गणेश बाविस्कर यांच्या मार्फत, बरीचशी चर्चा प्रवीण दुगाडेने केली परंतु आमचे साथी आहेत त्यांच्यासाठी आज गोड क्षण आहे. आज नक्कीच त्यांच्या सहजीवनाच्या 14 वर्ष पूर्ण झाल्यात आणि सर आपण ऑफिशियली मग ॲज अ कॉमेंटेटर असो किंबहुना पंच म्हणून बरेचसे आता बिझी शेड्यूल आहे. आपण घरापासून 2-2, 3-3 दिवस बाहेर असतो परंतु आपल्या घराची जबाबदारी याच आपल्या घरातील नक्कीच आपल्या पाठीराख्या करतायत आणि घरातल्या बऱ्याच अडचणी खूप कठीण प्रसंगांना जावं लागतं समोर, कारण आपण कित्येक किलोमीटर घराच्या दूर असतो परंतु सगळे प्रश्न सोडवण्यासाठी या आपल्या होम मिनिस्टर खंबीर असतात. आणि आज गणेश बाविस्कर आज किती उंचीवर गेलेत. आज रायगड जिल्हा नव्हे तर टेनिस क्रिकेटमध्ये गणेश बाविस्कर हे नाव सन्मानित घेतलं जातं कारण इतक्या मोठ्या क्रीडा स्पर्धेला न्याय देण्याचे ते काम जरूर करता येत. आयोजकांनी केलेली मेहनत ही पंचांवर अवलंबून असतं आणि आज ते न्याय देण्याचं काम करत आहेत. नक्कीच गणेशजी आज आपल्याला सुद्धा शुभेच्छा असतील तुमच्या टेनिस क्रिकेटच्या पुढच्या प्रवासासाठी. मैदानाच्या आतमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा सध्याच्या घडीला. 4थं षटक आपण पाहतोय
वेदांत केसरकर यांच्याकडे जरूर दिलेली आहे. आपण पाहतोय धुरा मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय योगेश्वर सरकार किनेश्वर संघ वेदांत यांच्यावर जरूर धुरा दिलेली आहे. 23 झाल्यात म्हणजे अजून 3 षटकं बाकी आहे. पूर्वार्धाचा मध्यांतर झालाय आणि या मध्यांतरात पाणी सुद्धा घेतलेलं आहे. मध्यांतराला पाणी आल्यानंतर चर्चा झाली. या चर्चेनंतर आपण पाहतोय बरंच काही क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. पाहूया कशा प्रकारे वेदांत गोलंदाजी करतील आणि याही वेळेला या गोलंदाजीच्या एक वेगळा नजराना दाखवतायत. थांबवतील का बॅटरला, करतील का एक जलवा, बॅट्समन सुद्धा काय करतील का, या सगळ्याकडे तुमचं आमचं लक्ष जरूर असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. हो याही वेळेला खोलात टाकला चेंडू. या खोलात टाकलेल्या चेंडूवर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा मात्र येत नाही. एक चांगल्या चेंडूची सांगता सध्याच्या घडीला आपण पाहतोय वेदांत यांच्या माध्यमातून जरूर झालेली आहे. आज मात्र पुन्हा एकदा वेदांत येतील याही वेळेला पुढच्या चेंडूला अंजाम देण्यासाठी. ओहो याही वेळा फटका सजवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक वाट पाहत होते आणि या चेंडूला सुद्धा पकडलंय. आणखीन एक विकेटचं होतंय पतन. आतमध्ये आपण पाहू शकता आउट झालाय फलंदाज आणि यानंतर नवीन बॅटर सुद्धा मैदानात आतमध्ये दाखल झाले. गुरबाज दाखल झालेले आहेत तिकडे वेदांतच्या समोर. काय नाव बाळा? गुलजार गुलजार आले. त्यांच्या नावाची गपलत सुद्धा होते आमच्याकडे, परंतु त्याही पलीकडे जास्तीचं काही करू शकले नाही आणि आल्या माघारी परतलं. आणखीन एक विकेटचं पतन होतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक झाला आणि त्यानंतर जो षटक लावलं गेलं तो षटक मात्र वेदांत यांचं फायदेमंद ठरलेलं आहे गोलंदाजी टीमला. आणखीन एक विकेटचं पतन झालं. धावा मात्र पुढे जात नाही. सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावा 23 वर थांबलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहिलं सत्र आहे. एक महत्त्वपूर्ण लढतीत आता मात्र थोड्याशा अडचणीत आलाय योगेश सरकार किनेश्वर संघ आणि या अडचणीला दूर करण्यासाठी पुढची कामगिरी करणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वामी 11 तुटवली संघ मात्र या महत्त्वाच्या सामन्यात खूप मोठं चांगली कामगिरी करत आहेत. टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला की आपण गोलंदाजी करायची त्याच्यावर मात्र 100% काम जरूर करत आहेत. नवीन बॅट्समन रोहन दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये रोहन हे डावखुरे आहेत आणि आपल्या बॅटिंगला सुद्धा करत आहेत सुरुवात. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 3 चेंडू वेदांत यांचे झालं, त्यामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या आणि आता त्यांच्याकडे जो चेंडू आहे तो हॅट्रिक बॉल आहे. करतील का हॅट्रिक पूर्ण, करतील का आपल्या संघाला एक लाजबाब कामगिरी आणि आपल्या आयुष्यातील PTPL 4 मधील हॅट्रिक आपल्या नावावर सुद्धा नोंदवतील का. हो याही वेळेला स्लिपमध्ये चेंडू जातोय. तिकडनं मात्र आपण पाहतोय एकेरी धाव आली आणि या एकेरी धावेने धावफलक आता मात्र बराच काळ जी 23 वर थांबलेली ते आता 1 धावेने पुढे गेली. 24 धावा धावफलकावर आपण पाहू शकता. चौथं षटक मार्गस्थ आहे वेदांतेच्या माध्यमातून. धावा थोड्याशा का होईना कमी झालेल्या आहेत कारण हे महत्वाची लढत आहे आणि या महत्वाच्या लढतीत तुम्हाला 100% नक्कीच 100च्या 101% स्वतःला देणं गरजेचं आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 24 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौथं षटक वेदांच्या सोबत नक्कीच मार्गस्थ होते. पुन्हा एकदा समोर आहेत बॅटर.
ओहो, याही वेळेला आपण पाहतोय फटका खेळायचा होता. या फटक्याला क्रिकेटच्या पटलावर ब्लाइंड फटका म्हणतात, ब्लाइंड शॉट म्हणतात, जिथे आपण पाहतोय आंखे बंद होती, डोळे मिटले होते आणि प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता याही चेंडूवर धाव आली नाही. डॉट बॉल येतोय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, मानाची, सन्मानाची आणि अख्ख्या पोलादपूरकरांच्या अभिमानाची स्पर्धा अर्थात PTPL चौथं पर्व आहे आणि दुसऱ्या रजनीच्या सांगतेच्या दिशेने तुम्ही आम्ही जरूर जात आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो, काय गोलंदाजी करत आहेत. अजून एक डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय चौथ्या षटकाची सांगता झाली आणि नक्कीच वेदांतसाठी टाळ्या होऊ द्या, ज्यांनी एकच धाव खर्च केली आणि 2 विकेट सुद्धा घेतल्या. एक महत्वपूर्ण लढतीत एक जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये स्वामी 11 तुटवली संघाने जरूर केली आहे, जिथे वेदांत या गोलंदाजाचं नाव आज मात्र नक्कीच अभिनंदनासाठी घेतलं जातंय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 24 धावा म्हणजे कमीची खूप धावसंख्या झालेली आहे आणि आतापर्यंतच्या 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 16 बॉल डॉट चेंडू आले. जयेश भोसले सर कळवतायत की 2 षटकार 2 चौकार आले, म्हणजे या सगळ्याचं पृथक्करण केलं गेलं तर गोलंदाजांनी केलेले डॉट बॉल या स्कोरबुकवर खूप परिणामकारक आहेत आणि हा परिणाम खऱ्या अर्थाने आपण पाहतो योगेश सरकार किनेश्वर संघाला नको नकोसा आहे. परंतु खेळ इथे थांबत नाही. मैदानात आपण पाहतोय षटक क्रमांक 5 सुमित वाघमारे नक्कीच घेऊन येत आहेत. 5वं षटक आहे आणि त्याही पलीकडे आपल्या संघासाठी दुसरं षटक आहे. सुमित वाघमारे हे नाव आता या पोलादपूरवासींना खूप जवळचं झालेलं आहे. पहिला चेंडू हवेत उडवलाय, लॉंगॉचा क्षेत्ररक्षक येईल तिकडे आणि एकेरी धाव भेटेल. 24 नंतर 1 धाव आली. 25 धावा धावफलकावर पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 25 धावा सध्याच्या घडीला 5वं षटक आहे. इथून मात्र आपण पाहतोय सुमितचे आणखीन 5 चेंडू असेल, त्यावर कशा प्रकारे आक्रमण केलंय, जास्तीच्या धावा कशा जमवल्या जातील या सगळ्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आता सिंगल डबलने काम चालणार नाही. आता आर पारची लढाई आहे. मारावं लागेल, फोडावं लागेल, त्याहीपेक्षा आक्रमण करावं लागेल सुमित वाघमारेवर. ओहो, याही वेळेला बॅकफुटला आले, जागा बनवून आपण पाहतोय पॉइंट मधून काढण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही आणि आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे सुमित यांच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल आला. या डॉट बॉलने आता मात्र आपण पाहतोय किनेश्वर संघाला नक्कीच मागे टाकलेला आहे. ओहो, खोलात टाकला चेंडू, तिकडे जो फटकावला चेंडू तिकडनं मात्र झेल पकडला आणि आणखीन एक 5व्या विकेटचं होतंय पतन. परंतु आज काही संघासाठी काही करू शकले नाही. आज मात्र आपण पाहतोय योगेश सरकार किनेश्वर संघाच्या माध्यमातून काय चाललेलं आहे. हे महत्त्वपूर्ण लढत आहे. इथपर्यंतचा प्रवास तुमचा खूप संघर्षाचा होता, परंतु जेव्हा शेवटची अंतिम लढाई आली त्यामध्ये आज काय झालंय, खूप काही वेगळं घडलेलं आहे आणि हो, या निराशेतूनच धावा सुद्धा कमी येत आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सुमित वाघमारे खूप सुंदर गोलंदाजी करत आहेत. 5व्या षटकाला आले आणि गोलंदाजी मात्र आज कारनामेभरी करत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश दाखल झालेले आहेत. यांच्यावर सुद्धा जबाबदारी, त्याहीपेक्षा धावा वाढवण्याची कामगिरी असेल. ही कामगिरी ते पार करतील का, याहीकडे तुमचं आमचं लक्ष असेल. फुल टॉस चेंडू होता, तोही वाया गेलाय. फटका बराचसा चांगला नव्हता, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आले स्लिपवरून आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या माध्यमातून एकच धाव घेतली. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 26 धावा धावफलकावर. नक्कीच आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5वा आहे सुमित यांचं आणि आपण पाहतोय 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. जिकडे प्रथम बॅटिंग करताना योगेश सरकार किनेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये खूप संघर्षाला सामोरे जात आहे. फटके येत नाही, बॅटवर नीटसे लागत नाही, दुसऱ्या बाजूला विकेट सुद्धा जात आहेत त्यांच्या.
हो फुलटॉस होता याहीवर फटका सजवला नाही आणि जिकडे क्षेत्ररक्षक आहे तिकडे लक्ष केलं आणि पकडला सुद्धा आणि आणखीन एक 6व्या विकेटचं होतंय पतन. आपण पाहतोय सायकलवर जशा स्टँड मध्ये असाव्या आणि एक सायकल पडावी तशा सगळ्या धडाधड पडल्या गेल्यात विकेट सध्याच्या घडीला आणि आपण पाहतोय धावा येत नाही. धापलकावर 26 गड्यांच्या मोबदल्यात जिथे आपण पाहतोय 5वे षटक अजून सुद्धा सुमित वाघमारे याला मार्गस्थ करायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल झालेले आहेत आणि या शुभमला आता बॅटिंग सुद्धा करायची आहे. हो स्लोअर वन आपल्याला माहिती आहे वाघबारेला की कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल. त्यांनी नक्कीच गोलंदाजी करताना बॅटिंगचं माइंड रीड केलं आणि गोलंदाजी केली. 5 षटकांचा खेळ झाला. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल आली आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. 6 गड्यांच्या मोबदल्यात 27. 5 षटकांचा खेळ झालाय आणि याही पलीकडे अजून एक षटक पहिल्या सत्रातला एडं बाकी आहे. लो स्कोअरची मॅच होतोय का याही प्रकारेकडे तुमचं आमचं लक्ष असेल. परंतु अजून 6 चेंडू आहेत. आक्रमण होतील का. परंतु जाता जाता एक डीजेचे संगीत सुद्धा होऊन जाऊ द्या दादा. आले. 19 डॉट बॉल 5 षटका म्हणजे 30 चेंडूमध्ये 19 डॉट बॉल ही आज गोलंदाजाची खऱ्या अर्थाने एक जबरदस्त कामगिरी आहे. ज्या टेनिस क्रिकेटमध्ये मातीच्या विकेटवर लिलेया फलंदाज कामगिरी करतायत त्याच विकेटवर आज मात्र गोलंदाज भाव खाऊन जात आहेत. शेवटच्या षटकाकडे जाऊया या सत्रातील जिथे ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. याही वेळेला ओहो उशिरा आलेले हे शहाणपण आहे परंतु हो आलाय षटकार. स्वागत सुद्धा असेल आणि ओमकारचं स्वागत सुद्धा या षटकाराने केलेले आहे. शुभमच्या बॅटमधून षटकार आला ओमकारच्या अगेन्स्ट आणि 33 धावा धापलकावर ऊर्जा देणारा हा फटका आहे आणि इथून सुरुवात झाली का. हो पुन्हा एकदा प्रयत्न जरूर केले गेलं शुभम याने परंतु तितकासा फटका जान भरणार नव्हता. परंतु त्याही वेळेला आपण पाहतोय शुभमच्या बॅटमधून आले 2 धावा. 33 आणि या 2 मैदानाच्या आतमध्ये टोटल झाले 35 जिथे शेवटचं षटक आपण पाहतोय ओमकारचं माध्यमातून मार्गस्थ आहे. शुभमने मात्र तळाला आले दमखम दाखवले सध्याच्या घडीला आणि 2 चेंडूवर धावा सुद्धा ओढलेल्या आहेत. 35 धावा धापलकावर अजून सुद्धा 1-2 मोठे फटके येतील का आणि 45+ होतील का याही गोष्टीकडे लक्ष असेल आपलं सर्वांचं. हो याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर आणि तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू जेव्हा सीमारेखा लगेच जात होता तिथे मात्र पळून अडवलाय आणि इथे बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय ही धाव आली. गणेश बाविस्कर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांनी कळवलंय की ही धाव घ्यावी लागेल. सर एक्स्ट्राची धाव तुम्ही लिहिली नव्हती आता लिहावी लागेल तुम्हाला. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करताना योगेश सरकार किनेश्वर संघ. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक आहे जरूर परंतु याही शेवटच्या षटकाला ओमकार सध्याच्या घडीला आपण पाहतोय अंजाम देत आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय एक षटकार आला एक नक्कीच 2 धावा आल्या आणि मागील चेंडूवर मात्र 22च्या स्वरूपात एक आली. 36 धावा धापलकावर
ओहो, याही वेळेला वेगावर स्वार होऊन इथे मात्र आपण पाहतोय आता इथे आपण लक्ष देऊया पंचांकडे. बंटी जाधव यांनी सांगितलं की हो, बॅट उचलली होती, यष्टी उद्ध्वस्त केली होती आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या रस्त्याला. ओमकार जेव्हा गोलंदाजीसाठी आले तेव्हा नक्कीच असं वाटलं होतं हा महागडा गोलंदाज होतोय का, कारण पहिल्या चेंडूवर एक दमखम दाखवली, षटकार आला आणि खूप सारे येतील या धावा असं वाटलं होतं, परंतु त्याही पलीकडे त्यांनी चांगली कामगिरी केली आणि नंतर मात्र चुंगूस गोलंदाजी आपण पाहतोय किफायतशीर गोलंदाजी झालेली आहे. इथे गॅप पकडला गेला आणि हो, याही वेळेला चौकार आला नव्हता. प्रतीक्षा होती बॅटरला की चौकार येईल, परंतु फटक्यात जान नव्हती. या जान नसलेल्या फटक्याला मिळते एक धाव आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल 37 धावा धावफलकावर. अजून सुद्धा शेवटच्या षटकातील एकच शेवटचा चेंडू शेष आहे आणि 37 धावा धावफलकावर जरूर झालेल्या आहेत. कमीची धावसंख्या आहे, याही पलीकडे या कमी धावसंख्येला आता टोटल प्लस किती करता येईल याकडे लक्ष असेल. शेवटचा एकच चेंडू असेल ओमकार यांचा आणि या ओमकारच्या एका चेंडूकडे तुमचं आमचं लक्ष सुद्धा असेल. हो, याही वेळेला पहिल्या चेंडूवर आला षटकार, ओमकारच्या शेवटच्या चेंडूवर आला षटकार आणि षटकाराने ही इनिंग सुद्धा संपवलेली आहे. नक्कीच पर्व 4 साठी आपलं खूप प्रेम घेऊन मी इथनं जाणार आहे. सर्वांना खूप सारं आभार आणि खूप सारं नक्कीच कृतज्ञता बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केलं आणि हे अगदी मराठी भाषेवरती प्रभुत्व असणारे महाडचा बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे मनोजी वगैरे सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. या मनोजी वगैरे सर आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. मनोजी वगैरे सरांचा सन्मान गेली 3 दिवस आपण त्यांचा आवाज ऐकला आणि सर्वांना अगदी मंत्रमुग्ध केलं त्यांच्या समालोचनाने आणि त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. धन्यवाद मनोजी वगैरे सर, आपण या ठिकाणी दाखल झालात. आपला आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यातून रजा घेत आहेत, परंतु त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असणाऱ्या पुढच्या काही दिवसांसाठी. स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद मनोजी वगैरे सर.
परत भेटूया पुन्हा एकदा. तर शेवटचा डाव, शेवटची 6 षटकं, 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी आवाज ऐकाल रायगड जिल्ह्यातील एक बुलंद आवाज, रायगडी तोफ, आतंक दुसरा नाम, प्रवीणजी दुगाडे सर यांचा. धन्यवाद. शुक्रिया नीलेश सर, स्वागत है आपका भी. आज की रात का ये आखिरी मैच योगेश सरकार किलेश्वर बनाम स्वामी 11 तुटौली ने पहले गेंदबाजी की, अपोजिशंस को रोका. सिर्फ 43 रनों पर और 44 रनों की ज़रूरत. तो 2 रणबांकुरें बीच मैदान पर आ चुकी है. जो लड़ाई गेंदबाजों ने लड़ी है उस लड़ाई को अंतिम अंजाम देने के लिए रोहित और दिवेश प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर आ चुकी है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. जरूर दोनों तरफ सरफरोशी की तमन्ना है, लेकिन किस में कितना है दम, कौन बनेगा इस मुकाबले का बाजीराव सिंघम, ये तो आने वाला वक्त बताएगा. लेकिन 44 रनों की जरूरत. गेंदबाज गुलजार ने पहली गेंद के ऊपर विकेट निकाला. आउट होने वाले खिलाड़ी रोहित. दिवेश वापस जा चुके हैं पेविलियन. ठोक दीजिए. गोविंद और करिश्मा कपूर स्टारर ये फिल्म थी. बहुत ही गाना काफ़ी हिट हुआ था डीजे मास्टर. लेकिन यहाँ पे किसी एक बल्लेबाज को हिट होना पड़ेगा तुटौली के लिए, क्योंकि रन उतने ज़्यादा नहीं है. 44 रनों को बनाना है. पहली गेंद पे विकेट खोया है. काफ़ी अच्छी गेंदबाजी की है गुलजार ने. एक गुलजार जो फिल्म इंडस्ट्री में काफ़ी मशहूर थे. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. एक रन जरूर मिलेगा. हल्के हाथों से नए बल्लेबाज सुमित वाघमारे ने. इन दोनों के बीच साझेदारी जयेश सर होना ज़रूरी है. कैप्टन है इस टीम के, कप्तानी इनिंग खेलनी होगी. कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक सेनापति को फ्रंट पे आकर लड़ना चाहिए. राइट आर्म राउंड द विकेट. बैक फुट पर गए थे, कट करने की कोशिश की थी, लेकिन डॉट गेंद आई. डॉट गेंद जो जिंदा रखेगी इस मुकाबले में फील्डिंग करने वाली टीम योगेश सरकार किलेश्वर को जिंदा रखेगी, क्योंकि डॉट गेंदों की परसेंटेज या तो बढ़ानी होगी या तो विकेट्स निकालने होंगे. हमारे दोस्त विजय दड़ेकर साहब, भाविस्कर और मेरे ये अच्छे दोस्त हैं. स्वप्निल जी भी इस मैच का मजा ले रहे हैं. लेकिन अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी जाना था वाशी, लेकिन पहुंच गए काशी. डॉट गेंद की समाप्ति. टोटल वहीं पर रुका हुआ 1 रन. पिछले सत्र में अगर हम देखें तो 19 गेंदें डॉट आई थी. विकेट जोड़ के ना, विकेट छोड़ के, हाँ विकेट जोड़ के, विकेट जोड़ के. लेकिन यहां पर सिंगल लेने की कोशिश, और क्या किया. हावस दैट तो कहा है, लेकिन भाविस्कर ने कहा मैं खिड़की खोलूंगा tenniscricket.in की, और उस खिड़की से देखेंगे हमारे तीसरे अंपायर डीजे.
पेश किया है। टीम का टोटल 1 रन स्कोर कार्ड के ऊपर और विकेटेज आ चुकी है 2। तो रन से ज़्यादा विकेटेज आ चुकी है, ऐसा नहीं होना चाहिए। आपको महज 44 रनों का पीछा करना है। एक साझेदारी कम से कम 2 ओवर होनी ज़रूरी है। 6 ओवर का ये मैच है, मैच कभी भी घूम सकता है। मुंबई गोवा हाईवे सामने से मैं देख रहा हूँ, टूरिस्ट की गाड़ी जा रही है काफ़ी रफ्तार के साथ, लेकिन रफ्तार के साथ मुकाबला ख़त्म करने के बजाय ठंडा करके खाने में मज़ा आता है। चलिए प्रदीप शिंदे साहब, आप जो बोल रहे हैं वो लाइव जा रहा है। राइट आर्म राउंड द विकेट, शॉट ऑफ लेंथ गेंद थी। इस गेंद को एक जबरदस्त स्ट्रोक के साथ खेला बल्लेबाज सुमित वाघमारे, जो इस टीम के कप्तान है। कैप्टन लीडिंग फ्रॉम द पंट, गेंद गई सीधा 4, ठोक दीजिए। गाना बिल्कुल सही बजा है, लेकिन डीजे मास्टर ने, बहुत ही होशियार है इंसान ये। टीम का टोटल 5 रन, 5 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। कैप्टन नहीं है, लेकिन इस वक्त कैप्टन की भूमिका उन्हें निभानी पड़ेगी क्रीज पर। क्रीज पर तो निभानी ही पड़ेगी, क्योंकि सुमित है तो दुनिया है इस टीम की, तो डब्ल्यू टीम की। वहीं दूसरी तरफ योगेश सरकार, विकेट निकाली है इन्होंने, 2 विकेट निकाली है अपोजिशंस की। 44 रन है, लो स्कोरिंग मैच है, लेकिन हमेशा हम देखते हैं लो स्कोरिंग मैच रफ एंड टफ होते हुए, कांटे की टक्कर। बैकफुट में जाके इस गेंद को खेला शॉर्ट ऑन पुल के जरिए। मिड विकेट पर गेंद ट्रैवल हुई, सिंगल मिला बल्लेबाज वेदांत केसरकर, ये भी अच्छे स्कोरर हैं। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 6 रन। 6 रन, 44 रनों का पीछा करना है, 38 रनों की अभी भी दूरी तय करनी है। अतुल दलगर, लेकिन ये वेदांत केसरकर भी काफ़ी अच्छी स्कोरिंग करते हैं जय सर, मैंने देखा है 2-3 टूर्नामेंट में। रिवर्स दागने की कोशिश, एक ऐसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती। तो डॉटगिन के साथ मैच में वापसी करते हुए गेंदबाज, ये मुकाबला बेहद रोचक है, मुकाबला बेहद रोचक है, क्योंकि कभी गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हावी हो रहा है, कभी बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी हो रहा है, कभी बाउंड्रीज आ रही है, कभी डॉट गेंद आ रहा है। जो 44 रन चाहिए, काफ़ी मेहनत करनी पड़ेगी रनों को बनाने की, क्योंकि गेंदबाज मेहनत करने के लिए तैयार है। काफ़ी अच्छी गेंदबाजी हो रही है गेंदबाज विनय तड़ेगर की, बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। योगेश सरकार किनेश्वर के लिए यकीन मानिए अच्छी गेंदबाजी हो रही है, क्योंकि गेंदबाजों को पता है हमारे बल्लेबाजों ने उतना अच्छा नहीं किया जितना अच्छा हमें करना है। ये 1 रन जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी, और इन 2 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 विकेटें जा चुकी है और 2 विकेटों के नुकसान पर ये रन आ चुके हैं। 44 बनाने हैं, इसके ऊपर भी ध्यान रखना होगा। 26 गेंदों में 36 रनों की ज़रूरत, गेंद और रनों के बीच का फासला है 10 रनों का, और इन 10 रनों को 10 रन के फासले को कम करने के लिए इन 26 गेंदों में इन्हें 2 खराब गेंदें ढूंढनी होगी। जयेश, आसान सा मैच है ये, अगर वो ढूंढते हैं तो। टेम्परामेंट, ये इनके टेम्परामेंट की परीक्षा है बल्लेबाजों के, तो टवली के लिए। वहीं दूसरी तरफ गेंदबाजों को रेगुलर इंटरवल्स पर चाहिए विकेट्स,
कि हर 2-3-4 गेंदों के बाद या तो डॉट डाले 2-3 गेंदे या फिर विकेट निकाले, तब आएगा मज़ा। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश और ये अंपायर का ओवर समाप्ति का इशारा बंटी जादव सर का। और जैसे ही ओवर समाप्ति का इशारा हुआ, 2 ओवर की खेल की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 9 रन। दोनों ही गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है, खासतौर से गुलजार और विनय तड़ेकर, क्योंकि 12 गेंदों में महज 9 रन दिए हैं। अगर 12 गेंदों में शुरुआती मैंडेटरी पावर प्ले में 25 या 30 जाते तो ये मुकाबला आसान होता बैटिंग करने वाली टीम के लिए। ठोक दीजिए। रनों की ज़रूरत है, लेकिन मैच काफ़ी रोमांचकारी होगा। एक मैच हमने देखा 6 में 6 को बचाया गेंदबाज ने, डिसाइडर मैच था वो, और ये भी शायद डिसाइडर मैच है। डिसाइडर मैच है ये, सुपर 12 में जो जीतने वाली टीम है, और इसीलिए मैंने कहा ये है डिसाइडर। शॉट फाइनल के ऊपर बेहतरीन फील्डिंग का नज़ारा, और ये होता है क्योंकि आपके पास अगर रन कम हो और आप अपना एफर्ट देने के लिए तैयार हो तो उन रनों का बचाव किया जा सकता है। 100% से भी ज़्यादा कमिटमेंट, हमेशा मैं कहता हूँ कि मेहनत से ज़्यादा वाली मेहनत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ऑर्डिनरी तो हम करते ही हैं, लेकिन कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी अगर करेंगे तो इस मैच में मज़ा आएगा फील्डिंग करने वाली टीम के लिए। लेकिन बैक फुट पर गए सुमित, और एक रन ज़रूर मिला, और इस एक रन से टोटल बढ़ता हुआ 10 रन। लेकिन 10 पे बस नहीं करना होगा, 10 का दम दिखाना होगा, सलमान की तरह दबंग बनना होगा, क्योंकि इस खेल में डरना मना है और डर के आगे है जीत। वो जीत को पाना है तो डरना मना है। 22 गेंदे और 34 रनों की ज़रूरत। 34 रन रिक्वायर्ड, रिमेनिंग 22 बॉल। 22 बॉल में ये रन ज़रूरी है। अक्रॉस द लाइन बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। शॉट सिलेक्शन नहीं हुआ। क्रिकेट में गेंद की लाइन में, गेंद के पिच तक पहुंचना ज़रूरी है। मैच शुरू होने के पहले ही मैंने बताया था, शुरू होते ही, कि इस खेल का एक दस्तूर है दोस्तों, देखो जानो परखो और बाद में खेलो। क्योंकि देखना चाहिए, परखना चाहिए, जांचना चाहिए गेंद कहाँ पिच हुई, गेंद की लाइन कहाँ थी, तब जाके स्ट्रोक प्ले होना चाहिए, वरना रन बनेंगे नहीं। एक रन जरूर पूरा किया गया, और इस एक रन से टोटल बढ़ता हुआ 11 रन। 11 रन, 44 का पीछा करना है, अभी भी 33 रनों की जरूरत। 33, चलिए जय सर की भाषा में 33 धावों गरज। ऑन साइड के ऊपर खेला है, कड़ा प्रहार करने की कोशिश, लेकिन कैच लिया जा चुका है। और इस कैच के साथ साथ एक उम्मीद का जो दिया था टीम टुटौली के लिए, सुमित वाघमारे बैक टू द डगआउट। ठोक दीजिए। झूठ नहीं बोलना चाहिए, और बाविस्कर तो हमारे कभी झूठ बोलते ही नहीं, और इसीलिए उनके भरोसे इतना मुंबई से ट्रैवल कर उनकी पत्नी यहाँ पर आ चुकी है। टीम का टोटल 11 रन। 11 रन, विकेट जा चुके हैं 44 का पीछा करते हुए 3। 33 रनों के अभी भी दरकरार। सुमित मोरे, एक सुमित के जाने के बाद दूसरे सुमित आ चुके हैं। 19 गेंदों में 33 रन। कहाँ मैच था और कहाँ लेकर आए गेंदबाजों की तारीफ करनी होगी। गुलजार
जो गेंदबाजी कर रहे हैं। गुलजार की इस गेंद को खेला है शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, महज मिलेगा सिंगल। देखिए जिस लाइन से गेंदबाजी कर रहे हैं ना जयेश सर, 3 रन और 1 विकेट निकाला है और तीसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। एक बात मैं आपसे ज़रूर कहना चाहूँगा, जो फील्डिंग सेट की गई है उसी हिसाब से गेंदबाजी हो रही है कि अगर मिस हो जाए बल्लेबाज तो सीधा फील्डर के हाथों में कैच दे बैठेगा। रणनीति अच्छी है, लेकिन जैसे ये तीसरा ओवर खत्म हो चुका है, हम जाएंगे डीजे मास्टर के पास। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर गेंदबाज विनय तलेकर अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए 18 गेंदे 33, लेकिन स्ट्राइकर एंड पर सुमित मोरे और नॉन स्ट्राइकर एंड पर वेदांत केसरकर। वेदांत केसरकर 1 रन जरूर आ चुका है। 17 गेंदे, अब 32 रनों की जरूरत, 15 का फासला है ये। देखिए इस फासले को बहुत बड़ा किया गेंदबाज गुलजार ने, जो ओवर नंबर तीसरा लेकर आए थे। काफी बढ़िया गेंदबाजी की उन्होंने, 2 ओवर में 8 रन देकर 2 विकेट। मैं तो कहूंगा अगर ये मैच जीती है ना फील्डिंग करने वाली टीम, अगर जीतती है तो प्लेयर ऑफ द मैच तो वही बनेंगे, क्योंकि इतना अच्छा परफॉर्मेंस उन्होंने दिया है अपनी टीम के लिए। 17 गेंदे और 32 रनों की जरूरत। नीलेश पवार, माइक आपके हाथों में शोभा देता है, कैमरा नहीं, क्योंकि कहावत है एक, जिन्हें काम तेने करो बीजा करे सो गोता खाए। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 1 रन आ चुका है और इस 1 रन से समीकरण बदलता हुआ 16 गेंदे 30 रन। 16-31, लेकिन यह ऊंचा खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना है। और गेंदबाज ने यह बताया अंपायर प्रदीप शिंदे की तरह, जो बताया था फिल्म पुष्पा में, झुकेगा नहीं साला, ठोक दीजिए। लेकिन किसी को तो पुष्पा की तरह फायर करना ही होगा और बताना होगा गेंदबाजों को, पुष्पा समझ के फ्लावर समझा गया, फायर हूं मैं, झुकेगा नहीं साला। तो किसी को तो ये दिखाना ही होगा, लेकिन अब देखना ही होगा। ये नीलेश सर की रिक्वायरमेंट थी प्रदीप शिंदे के लिए। घाटकोपर के पंछी है ये 3, बाविस्कर हो या नीलेश सर हो या प्रदीप शिंदे। संदीप सर पुणे में रहते हैं भाई आजकल। टोटल 14 रन, 15 गेंदे और 30 रनों की जरूरत। थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए, क्योंकि हाई टेंशनल ड्रामा रहता है क्रिकेट, इमोशन से जुड़ा हुआ खेल, भावनाओं से भरपूर। एक रन जरूर मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ, 1 रन से टोटल बढ़ता हुआ। कभी कभी हमारा भी माइंड ब्लॉक हो जाता है। 15 रन, 14 गेंदे, 29 रनों की जरूरत।
चलिए हम बाविस्कर के लिए एक गाना बजाने के लिए कहेंगे डीजे मास्टर को। सात समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई। ये अच्छी गेंद थी। बंटी जाधव ने जांचा परखा और कहा कि ये सही गेंद है एक बॉलर की, लेकिन ये डॉट 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 अगर गेंदें खेलते रहे तो इन्हें पीटीबीएल सीजन 5 की तारीख ढूंढनी पड़ेगी और कहना पड़ेगा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। अगर ये नहीं चाहिए तारीख तो खेलो अच्छा। फुल टॉस गेंद ही के हाथ में खेला है, क्या ये बाउंड्री पार होगी? और ये फुटबॉल खेला फील्डर ने, जिसका नतीजा में निकला 4 रन। बारह गेंदे अब 25 रनों की जरूरत, 12 गेंदे 25 रनों की जरूरत। मुकाबला हाई वोल्टेज है, मुकाबले के ऊपर भी ध्यान देना जरूरी है, ध्यान देना जरूरी है। बंटी जाधव और वाविस्कर भी काफी पैनी निगाहों से ध्यान दे रहे हैं, क्योंकि वो हेलो चेक चेक। 12 गेंदे अब 25 रनों की जरूरत। हाई वोल्टेज ड्रामा है ये। स्ट्राइकर एंड पर जय, जिनके नाम में ही जीत है, क्या जय करेंगे अपना ही जय जयकार? क्या करेंगे कोई चमत्कार? क्योंकि ये इंडिया की पब्लिक है भाई, जो चमत्कार को हमेशा नमस्कार करते हैं। ये बाविस्कर है, बाविस्कर, इन्हें दिखाना पड़ता है कि आप बॉल के रीचेबल थे क्या नहीं। ये यूं ही नहीं आपको व्हाइट बॉल देंगे। आपने बुरा कर्म किया है तो उससे उस बुरा कर्म को अच्छा बनाने के लिए इनकी मदद नहीं होगी। जो सच है वो सच है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, क्या गेंदबाजी हो रही है। गेंदबाज 12 में 25 की जरूरत थी, 2 डॉट गेंदें आई है। 10 गेंदें अब 25 रनों की जरूरत। तारीफ काबिल गेंदबाजी हो रही है। तुटवली के गेंदबाज चंद्रकांत बर्गे। चंद्रकांत बर्गे। जरूर इस चंद्रकांत को देखते हुए मुझे टीवी सीरियल चंद्रकांता की याद आई। उसमें क्रूर सिंह जो थे विलन, वो हमेशा ये कहते थे याकू। लेकिन इस चंद्रकांत ने तो मानो दिल जीता है लोगों का। क्या गेंदबाजी हो रही है, तारीफ काबिल। 10 गेंदे 25 रन। फिर से एक बार डॉट गेंद और ये रन आउट का विकेट। अंपायर हमें बताएंगे कौन सा बंदा जा चुका है, कौन सा बंदा जा चुका है क्रीज के बाहर। और ये आउट होने वाला खिलाड़ी वेदांत केसरकर, जिन्हें कुछ करना था लेकिन कुछ कर नहीं पाए। ठोक दीजिए।
यहाँ पर कितनी गेंदें बची है? 9 पे 25 रन आने का नाम नहीं ले रहे हैं। टुटौली के गेंदबाजों ने ये बहुत ही बढ़िया करिश्माई गेंदबाजी की है। मैंने पहले ही कहा था, दिखाओ चमत्कार, जिसे देख के पब्लिक करे आपको नमस्कार। इम्पैक्ट प्लेयर कौन है ये? श्रीकांत भोसले की जगह नीलेश पवार। नीलेश पवार हमारे जो है उनकी कमेंट्री में पावर है, इस बल्ले के पावर को हम देखेंगे इस नीलेश पवार के। लेकिन ये अंधाधुन फायरिंग हो रही है, लगी तो चकी वाली बात हुई है। 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है और चारों की चारे डॉट। 8 पे 25 मेगा ब्लॉक लगाया जा चुका है। मेगा ब्लॉक मेरे गांव में तो ट्रेन नहीं है, अभी होगी 2026 में, लेकिन अभी तक तो नहीं है। ये ब्लॉक वाला सिस्टम मेरे समझ में नहीं आता, लेकिन जो ट्रेन से ट्रैवल करते हैं उन्हें पता होता है कि संडे कितने बजे कितना मेगा ब्लॉक। और इस इम्पैक्ट प्लेयर ने इस गेंद को खेला स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच में से 4 रन क्रॉस बैटेड शॉट। 21 रनों की जरूरत, गेंदें बची है। रंग बदलते देरी नहीं करता। ये क्रिकेट अब रंग बदलने की शुरुआत कर रहा है, धीरे 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 धीरे। और अब डीजे मास्टर एक और गाना बजाएंगे बाद में, अच्छा वाला। हाँ, जैसी मांगनी तसा पुरवठा। 7 गेंदे 21 रनों की जरूरत, राइट आर्म। और ये ओवर समाप्त हो चुका है। 4 रन वाला ओवर, जो बाउंड्री आई वही इस ओवर में आई, लेकिन आखिरी 6 गेंदे 21 रन। 21 रन का पहाड़, उस पहाड़ के बोझ तले क्या दब जाएंगे बल्लेबाज, या फिर उस पहाड़ को खोद कर निकालेंगे जीत का हीरा। ठोक दीजिए। छः में 21 बनाने हैं, 21 बनाने 6 में। तू इरादा कर बुलंद, मेहनत कर, जीत तुम्हारी होगी। मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ करके दिखाना है, यह जज्बा अगर लेकर बल्लेबाजी होती है तो यह 21 रन दूर नहीं है। क्योंकि इरादा चाहिए, इरादा कि मुझे करना है, मैं कर सकता हूं। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट, एवरीथिंग इज पॉसिबल। मैं कर सकता हूं, मुझे कुछ करके दिखाना है, यह जज्बा होना चाहिए बल्लेबाज के मन में। वहीं दूसरी तरफ बॉलर के मन में यह होना चाहिए, 21 है मेरे, 21 मेरे पास। 3 सिक्सर तो बल्लेबाज को लगाने ही होंगे इसको पार करने के लिए। क्यों ना मैं इन 3 सिक्सर को ही बचाऊं। शुभम, साइज की शुभम, साई पार्डे, साई पार्डे गेंदबाजी कर रहे हैं। साई बाबा जो शिरडी में थे, प्लेग की जो पूरे महाराष्ट्र में साथ आई थी, एक भी मरीज नहीं था प्लेग का उस वक्त। ऑन साइड के ऊपर खेला है, गेंद हवा में, और ये क्या छोड़ा। मुझे ये बात समझ में नहीं आ रही है जय सर, ये खिलाड़ी कैच की तरफ क्यों देखते हैं भाई। अपना काम करो, आपका काम है रन पूरा करने का। नीचे गिरा था तो दूसरा रन जरूर मिलता। 5 में 20 है। स्ट्राइकर एंड पे इम्पैक्ट प्लेयर, मुझे वो ब्रैथवेट याद आ रहा है जो इंग्लैंड के खिलाफ जिन्होंने ज़रूरत थी 3 छक्के लगाए थे और फाइनल जीता था T20 वर्ल्ड कप का। कार्लोस ब्रैथवेट
4 छक्के लगाए थे, 19 रन की जब जरूरत थी आखिरी 6 गेंदों में। क्या ये बनेंगे ब्राथवेट? इम्पैक्ट, और ये ऊंचा खेला है, लेकिन ये मिलेंगे शायद, क्योंकि ये लटक चुके थे। और विकेट का पतन। आने वाली गेंदें बची है 4 और जीत के लिए अभी भी 20 रनों की जरूरत। ठोक दीजिए। चलिए, अब हमारा भी अंतिम पड़ाव आ चुका है आज की रात का, क्योंकि ये अंतिम कुछ 4 गेंदें रही है और आज का हमारा जॉब खत्म। 4 गेंदें बची है और 20 की जरूरत। 4 में 20 क्या होगा? क्योंकि क्रिकेट है भाई। गब्बर ने तो कहा था तेरा क्या होगा कालिया, लेकिन यहाँ पर हो रहा है गेंदबाजों के लिए सब कुछ गेंदबाजों के लिए। 3 गेंदें, अब 20 रनों की जरूरत। जितेश नए बल्लेबाज। नीलेश पवार कह रहे भाई जितेश, लेकिन उन्हें भी पता है 3 में 20 मुश्किल हालात में फंसी है टटौली। ये आया स्कोरिंग शॉट नंबर 6। 2 गेंदें, अब 14 रनों की। शायद खानदेश से बिलोंग करते हैं, इसीलिए लगाया होगा इन्होंने। टीम का टोटल 36, 2 में 14। क्या एक आध वाइड बॉल, एक आध नो बॉल। 14 रन 2 गेंदों में, लेकिन ये गेंद हवा में कैच होने की संभावना। गेंद ने बाउंस खाया है। 2 रन मिले। अब 1 में 12 तो क्वालिफाई होने के द्वार पर दस्तक दे रही है टीम योगेश सरकार किनेश्वर। योगेश सरकार किनेश्वर सुपर 12 में जाने के लिए जो द्वार है उस द्वार पे दस्तक दे रही है। और इसी के साथ इस मैच को हुआ खत्म, लेकिन सरकार जीत चुकी है किनेश्वर की। योगेश सरकार